नमस्कार, मी संदीप सर. कर्मवीर प्रबोधिनी सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला दिशा देणारी एक चळवळ या युट्यूब चॅनलवरती तुमचं मी स्वागत करत आहे. तर आपल्याला आज न्यू कॉन्सेप्ट पाहिजेत बघा फिजिक्स मधल्या, की जेणेकरून आपल्याला खूप युजफुल होतात. त्या MST, CET असेल, नीट असेल, JEE असेल. तर आपण बघा रिलेटिव्ह कॉन्टेंट पाहणार आहोत. म्हणजेच कोणतं बघा स्पीड, व्हेलॉसिटी, डिस्टन्स, डिस्प्लेसमेंट आणि एक्सेलरेशन्स, देअर टाइप्स. काय तर टुडे लेक्चरला काय तर आपण पाहणार आहोत. तर फर्स्ट आपण काय पाहायचं बघा, तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हे काय ते आपण पाहायचं आहे बघा. पहिलाच आपला जो कॉन्सेप्ट आहे ते डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. ओके, तर डिस्टन्स काय असतं आणि डिस्प्लेसमेंट काय असतं, म्हणजे अंतर आणि विस्थापन ही गोष्ट ही काय बघा, तर कॉन्सेप्ट आता आपण फर्स्ट पाहणार आहोत. आता फर्स्ट आपण पाहायचंय बघा, तर डिस्टन्स. डिस्टन्स मीन्स ऍक्च्युअल पाथ ऑफ अ ऑब्जेक्ट. डिस्टन्स मीन्स काय बघा, तर ऍक्च्युअल पाथ ऑफ अ डिस्टन्स. ऍक्च्युअल पाथ ऑफ ऑब्जेक्ट इज कॉल्ड एज अ डिस्टन्स. आणि देन पाहायचं बघा, तर डिस्प्लेसमेंट. तर डिस्प्लेसमेंट मीन्स काय बघा, डिस्प्लेसमेंट अ शॉर्टेस्ट डिस्टन्स बिटवीन फायनल पोझिशन टू इनिशियल पोझिशन, दॅट इज कॉल्ड एज डिस्प्लेसमेंट. त्याला आपण डिस्प्लेसमेंट बोलतो. डिस्प्लेसमेंट मीन्स काय बघा, तर विस्थापन. आता याच्यावरती आपण एक एक्झाम्पल पाहू, म्हणजे तुमची कॉन्सेप्ट क्लिअर होईल की डिस्टन्स मीन्स काय आणि डिस्प्लेसमेंट मीन्स काय. एक आपण एक्झाम्पल याच्यावरती घेऊ, म्हणजे तुम्हाला हे दोन्ही कॉन्सेप्ट काय होतं एकदम क्लिअर होऊन जातील. तर आपल्याला पाहिजे पहिलीच कॉन्सेप्ट, तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट. व्हॉट डू यू मीन बाय डिस्टन्स आणि व्हॉट डू यू मीन बाय डिस्प्लेसमेंट. ओके, आता फर्स्ट आपण एक मी एक्झाम्पल घेतो बघा. इथं एक काय घेतलं आपण, एक घर आहे असं कन्सिडर करू. एक ऑब्जेक्ट आहे, म्हणजे इथं आपण श्री घेऊ. त्याच्यानंतर इथं आपण संकेत घेऊ. आणि देन इथं आपण मयूर घेऊ. आणि ह्या ठिकाणी एक दुसरं आहे बघा, इथं आपण YC कॉलेज घेऊ किंवा इथं घेऊ बघा YC कॉलेज. ओके, तर आता बघा तीन पोझिशन्स आहेत. फर्स्ट श्री आहे, देन संकेत आहे, देन मयूर आहे, देन YC कॉलेज. तर आपल्याला कॉन्सेप्ट कोणची पाहिजे बघा, तर डिस्टन्स अँड डिस्प्लेसमेंट दोन्हीतला फरक काय आहे बघा. डिस्टन्स म्हणजे काय असतं आणि डिस्प्लेसमेंट म्हणजे काय असतं बघा. डिस्टन्स मीन्स डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट मीन्स डिस्टन्स. म्हणजेच शक्तिमान म्हणजेच गंगाधर आणि गंगाधर म्हणजे शक्तिमान, पण दोघात थोडा फरक आहे. तो फरक काय आहे आपल्याला पाहिजे बघा. तर डिस्टन्स मीन्स काय बघा, तर ऍक्च्युअल पाथ ऑब्जेक्ट, म्हणजे ऑब्जेक्टचा ऍक्च्युअल जो पाथ आहे त्याला आपण डिस्टन्स बोलतो. आणि शॉर्टेस्ट पाथ त्याला काय बोलतो आपण, तर डिस्प्लेसमेंट बोलतो. आपण एक एक्झाम्पल आता घेतले बघा. इथं कोण आहे, इथं श्री आहे, इथं आहे संकेत आहे, इथं मयूर आहे आणि इथं YC कॉलेज आहे. ओके, आता फर्स्ट श्रीचं ही काय म्हणतात, इनिशियल पोझिशन आहे. श्रीची कोणती पोझिशन, इनिशियल म्हणजे सुरुवातीची पोझिशन. आणि श्रीला कुठं जायचं आहे बघा, तर YC कॉलेजला जायचंय. इथं लक्षात. आता असा रोड आहे बघा, श्री आणि संकेत ह्या दोघांच्यातलं डिस्टन्स आहे बघा, तर 10 किलोमीटर आहे. व्हॉट इट, देन संकेत अँड मयूर डिस्टन्स 30 किलोमीटर. देन मयूर अँड YC कॉलेज डिस्टन्स 50 किलोमीटर. ओके, आता फर्स्ट श्रीची इनिशियल पोझिशन आहे आणि त्याची फायनल पोझिशन कोणती आहे, तर YC कॉलेज आहे. म्हणजे श्रीला कुठं जायचं आहे, तर YC कॉलेजला जायचंय. ओके, तर काय बघा, तो श्री हिथून कुठं आला बघा, तर संकेतला आला. संकेतच्या घरी आला. हे श्रीचं घर आहे, हे संकेतचं घर आहे. श्री आणि संकेत मिळून कुठे गेले बघा, तर मयूरच्या घरी गेले. आणि तिघ जण मिळून परत कुठे गेले, तर YC कॉलेजला गेले. ओके, म्हणजे आपल्याला काय, तर श्रीचं आपल्याला डिस्टन्स किती आहे आणि डिस्प्लेसमेंट किती, ती कॉन्सेप्ट आपल्याला इथं पाहिजे आहे. आता श्रीच्या घरातून संकेतला गेला, किती डिस्टन्स आहे बघा, तर 10 किलोमीटर आहे. संकेत टू मयूर डिस्टन्स 30 किलोमीटर आहे आणि मयूर टू YC कॉलेज डिस्टन्स आहे 50 किलोमीटर. गोट इट. देन आपलं टोटल डिस्टन्स कोणाचं काढायचंय बघा, तर श्रीला रोज किती ट्रॅव्हलिंग करायला लागते हे आपल्याला पाहिजे पहिल्यांदा. तर स्टार्टिंगला बघा इथून इथं होतं 10 आणि संकेत टू मयूर 30, म्हणजे 10 प्लस 30 किती झाले बघा, तर 40. आणि मयूर टू YC कॉलेज 50 आणि 50 प्लस 40 किती झाले बघा, तर 90. म्हणजेच 10 आणि 30 किती झाले, 40 आणि 50 90. म्हणजे श्रीला रोज ट्रॅव्हलिंग किती करायला लागते, तर 90 किलोमीटर काय बघा, तर रोज ट्रॅव्हलिंग करायला लागत आहे. आता असं खूप वेळा झालं बघा, तर श्री काय बोललं, तर आपल्याला हे त्याचे ऍक्च्युअल पाथ आहे. ओके, तिघं पण काय तर कॉलेजला मिळून जात होती.
आता त्यांनी ठरवलं की श्रीनं ठरवलं की आपल्याला खूप लॉंग डिस्टन्ससाठी आपल्याला खूप लांब शॉर्टकट आपल्याला नाहीये, आपल्याला लॉंगकटनं जायला लागते. तर त्याच्यावरती त्याने एक आयडिया काय केली बघा, तर तो शॉर्टकटनं डायरेक्ट कुठे गेला बघा, तर वायसी कॉलेजला गेला. शॉर्टकटनं कुठे गेला, वायसी कॉलेजला गेला. आता श्रीचं काय बघा, तर असं त्याला किती ट्रॅव्हलिंग करायला लागत होतं, तर 90 किलोमीटर त्याला काय बघा, तर ट्रॅव्हलिंग करायला लागत होतं. ओके, तर आता बघा हे 90 किलोमीटर, आता इथून इथपर्यंत किती करायला लागते ते आपण पाहू बघा. श्रीला काय, ही इनिशियल पोझिशन आहे, त्याला फायनल जायचंय कुठं ठरलंय त्याचं, तर वायसी कॉलेजला. मग तो शॉर्टकटनं जाईल किंवा लॉंगकटनं जाईल, त्याची फायनल पोझिशन ठरलेली की वायसी कॉलेज. मग त्याला असं जाऊन पाहिला तर त्याला किती किलोमीटर जायला लागतं बघा, तर 90 किलोमीटर जायला लागतं. आता तो शॉर्टकटने गेला, म्हणजे इथून डायरेक्ट कुठे गेला, तो वायसी कॉलेजला गेला. आता बघा असं किती डिस्टन्स आहे टोटल, तर 90 किलोमीटर. मी आता काय केलं बघा, इथं खाली लाईन मारली. ओके, आता हे 30 डिस्टन्स आहे, म्हणजे समोर फेस टू फेस साईड काय असतात तर पॅरलर असतात, म्हणजे हे 30 आहे, म्हणजे हे पण किती आलं बघा, 30 किलोमीटर. ओके, त्याच्यात बघा हे 10 आहे, मग हे पण किती असलं बघा, तर 10 किलोमीटर असेल. ओके, पण टोटल डिस्टन्स किती आहे बघा, तर 50 किलोमीटर. मयूर टू वायसी कॉलेज डिस्टन्स किती आहे, तर 50 किलोमीटर. 50 मधून हे काय तुमचं, तर 10 गेले, म्हणजे हे किती राहिले बघा, तर 40 किलोमीटर. किती राहिले, 40 किलोमीटर. आता आपला बघा पॅरलोग्रामचा लॉ आहे, पायथागोरसचा थेरम. तो काय सांगतो बघा, मी आता समजा ही ए साईड पाहिली, ही जर बी बघितली आणि ही जर सी पाहिली. ओके, तर आपल्याला हे डिस्टन्स काढायचं आपल्याला, की ही श्रीला इथून इथं जाण्यासाठी किती अंतर लागले, म्हणजे आपल्याला हे डिस्टन्स काढायचं. मग मी काय केलं, c² इज इक्वल टू a² प्लस b². ओके, हे आपले काय तर पायथागोरसचं थेरम आहे पॅरलोग्रामचं. देन ए डिस्टन्स किती आहे बघा, 30 किलोमीटर प्लस बी डिस्टन्स किती आहे बघा, तर 40 किलोमीटर चा स्क्वेअर इज इक्वल टू 30 चा स्क्वेअर किती येतो, तर 900 प्लस 40 चा किती येतो, 1600. देन टोटल जर मी ऍडिशन केलं तर 2500. ओके, आता याच्या पुढे काय केलं बघा, इज इक्वल टू c² स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड. स्क्वेअरिंग ऑन बोथ साइड म्हणजे याचा स्क्वेअर गेला, म्हणजे c इज इक्वल टू याला स्क्वेअर रूट चढलं, आणि याचा जर स्क्वेअर रूट बघा, कुणाचं 2500चा म्हणजे 2500चा जर स्क्वेअर रूट असेल तर कोण आहे, तर 50 आहे. मग c इज इक्वल टू 50. 50 चा स्क्वेअर किती आहे बघा, तर 2500. म्हणजे हे डिस्टन्स c किती आलं बघा, तर 50 किलोमीटर. मग c इज इक्वल टू किती आलं, तर 50 किलोमीटर. ओके, आता बघा हे डिस्टन्स श्रीचं किती, 50 किलोमीटर. पण असं श्रीला किती जायला लागत होतं, 90 किलोमीटर. म्हणजे डिस्टन्स वाढलं का कमी झालं, तर डिस्टन्स काय झालं बघा, कमी झालेले. म्हणजे ज्यावेळेस तो असा जात होता लॉंग कटनं, ते आहे डिस्टन्स. ते काय बघा, तर डिस्टन्स. आणि ज्यावेळेस श्री शॉर्टकटनं जात होता ते काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. ते काय आहे, डिस्प्लेसमेंट आहे. म्हणजे शक्तिमान म्हणजेच गंगाधर आणि गंगाधर म्हणजे शक्तिमान, पण फक्त थोडा फरक आहे. हे कशासाठी, तर लॉंग कट साठी, आणि कशाला असणार आहे बघा, तर शॉर्टकट साठी. म्हणजे डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट हा दोन्ही पण काय बघा. याच्यामध्ये आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची बघा, डिस्प्लेसमेंट ही तुमची काय, तर व्हेक्टर क्वांटिटी आहे. कोणती क्वांटिटी, व्हेक्टर. व्हेक्टर मीन्स बघा, अ फिजिकल क्वांटिटी हॅव मॅग्निट्यूड एज वेल एज डिरेक्शन, दॅट इज कॉल्ड एज व्हेक्टर क्वांटिटी. हे इथं लक्षात ठेवायचं बघा. डिस्प्लेसमेंट तुमची कुठली, तर व्हेक्टर क्वांटिटी आहे. कोणती क्वांटिटी, तर व्हेक्टर क्वांटिटी. आणि स्केलर मीन्स काय असतं बघा, ओनली फॉर मॅग्निट्यूड, नो डिरेक्शन्स, त्याला काय बोलतात, तर स्केलर. इथे हे पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. आता डिस्टन्सला एसआय युनिट कुठलं येतं बघा, तर मीटरच येतं, आणि डिस्प्लेसमेंटला पण मीटरच येतं. ओके, तर ही गोष्ट काय होतं, डिस्टन्स अँड डिस्प्लेस हा आपण पहिला कॉन्सेप्ट पाहिलेला आहे, की डिस्टन्स म्हणजे काय असतं आणि डिस्प्लेसमेंट. तुम्ही लक्षात आलं असेल तुमच्या पॉईंट, की डिस्टन्स कोणाला बोलतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर तुम्ही जर लॉंगकडनं क्लासमध्ये जात असाल तर तुम्ही डिस्टन्सला जाताय, पण तुम्ही म्हणजे तुमच्या घरापासून तुमच्या क्लासला जो रस्ता आहे लॉंगकटनं जात असाल तर तुम्ही कशाला, तर डिस्टन्स जाताय. पण तुम्ही एखाद्या शॉर्टकटनं चाललाय तुमच्या घरापासून तुमच्या क्लास पोहोचतो, तर याचा अर्थ तुम्ही डिस्प्लेसमेंटनं जाताय. ओके, म्हणजे इथं लक्षात ठेवायचं, डिस्टन्स मीन्स लॉंगकट, डिस्प्लेस मीन्स शॉर्टकट. ओके, हे काय म्हणतात, पहिली कॉन्सेप्ट आहे. ओके, आता बघा डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट पाहिजे. ओके, आता आपल्याला स्पीड आणि व्हेलॉसिटी काय असतं हे पाहणार, कारण की स्पीड आणि व्हेलॉसिटी हे कुणावरती डिपेंड आहे, तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट वरती काय तर डिपेंड असते. त्यामुळे आता स्पीड आणि व्हेलॉसिटी पाहू बघा. तर स्पीड अँड व्हेलॉसिटी. ओके, तर फर्स्ट आपण स्पीड घेऊ बघा. तर स्पीड मीन्स बघा, चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज कॉल्ड एज स्पीड.
म्हणजे स्पीड काय म्हणजे द चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज अ स्पीड. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी त्याचं एक एक्झाम्पल घेतो बघा. फॉर एक्झाम्पल इथं काय बघा, तर सातारा आहे आणि इथं आहे पुणे आणि इथं एक्सप्रेस वे आहे. बरं, हा एक्सप्रेस वे आहे. याच्यावरून बीएमडब्ल्यू एक कार चाललेली आहे. कोणती कार चाललेली आहे बघा, तर बीएमडब्ल्यू. तर बीएमडब्ल्यू कार कुठून कुठं चाललेली आहे बघा, तर सातारावरून पुण्याला चाललेली आहे. ओके, तर सातारा टू पुणे डिस्टन्स 120 किलोमीटर. इथे आहे बघा, तर 120 किलोमीटर. आणि टाइम रिक्वायर्ड याला बघा, तर डिस्टन्स एवढा आहे, म्हणजे मी डी लिहितो. आणि टाइम रिक्वायर्ड फॉर सातारा टू पुणे 2 hours. 2 तास एवढे काय लागले, तर तास लागलेले आहेत, म्हणजे सातारावरून पुण्याला जायला. तर आपली डेफिनेशन काय बघा, तर चेंज इन डिस्टन्स, चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज काय बघा, तर स्पीड. म्हणजेच काय केलं आता, सध्या गाडी कुठं आहे बघा, इनिशियल पोझिशन गाडीची कुठे आहे, सातारा आहे. आणि फायनल कुठे जाणार आहे ती, पुण्याला आहे. म्हणजे इनिशियल पोझिशन सातारा, फायनल पोझिशन पुणे. ओके, तर आपली डेफिनेशन काय बघा, चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. आता असं कन्सिडर करा, ज्या सातारला गाडी होती त्याची इनिशियल पोझिशन होती. आता गाडीवरती कोणतं स्पीड आहे का, नाही. म्हणजे गाडी इथं आहे, त्यावेळेस मी टाइम पण घेतला, इथं एक टायमर लावला असं कन्सिडर करा. आणि टायमर मी इथं लावला आणि टायमर पण काय असणार आहे, 0 असणार आहे. ओके, आता जशी गाडी चालू झाली तसा मी टायमर पण चालू केला आणि गाडी पुढे पुढे गेली. आता टायमर स्टार्टिंगला 0 होता, तर टायमर तिथंच राहणार आहे का, नाही. तर टाइम पण काय पुढे पुढे होत जाणार आहे ना. म्हणजे स्टार्टिंगला 0 होता, 1 2 3 4 5 6 असे सेकंद मध्ये पुढे पुढे होत जाणार आहे. आणि तुमचं डिस्टन्स पण कव्हर होते. म्हणजेच बघा, चेंज इन डिस्टन्स म्हणजे गाडी पुढे चालली विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे जसा टाइम चेंज होतोय तसं गाडी पण काय होते, गाडीचं डिस्टन्स पण काय होते, चेंज होते. त्याच्यावरच बघा, चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज काय बघा, तर स्पीड. आता स्पीड साठी बघा, तर डिस्टन्स लागतं. स्पीड साठी काय लागतं, डिस्टन्स. आणि व्हेलॉसिटी साठी लागतं बघा, तर डिस्प्लेसमेंट लागतं. व्हेलॉसिटी साठी काय लागतं, तर डिस्प्लेसमेंट. म्हणजे स्पीडचा फॉर्म्युला काय बघा, देअरफॉर स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स किती आहे बघा आपलं, तर सातारा टू पुणे डिस्टन्स 120 किलोमीटर. आणि टाइम किती आहे बघा, तर 2 hours. म्हणजे किती आहे बघा, तर 60 किलोमीटर पर हावर. म्हणजे चेंज इन डिस्टन्स, जसं डिस्टन्स चेंज होते विथ रिस्पेक्ट टू टाइम, टाइम प्रमाणे डिस्टन्स काय होते, तर चेंज होते. आता फॉर एक्झाम्पल मी इथंच उभा आहे. ओके, आता मी इथं उभा आहे याचा अर्थ मी टायमर पण माझ्या इथं लावला, बरोबर आहे. टायमर लावला आणि तो टायमर पण काय सध्या तर 0 वरतीच आहे. ओके, आता जसं मी चालायला लागलो तसं मी टायमर पण काय बघा, इथं टायमर लावलाय, तो टायमर मी चालू केला. आता इथून चालत मी पुढे पुढे गेलो, तर टायमरचा जो आहे टायमर तिथं 0 वरतीच राहील का, नाही. तर 1 2 3 4 5 म्हणजे जसं डिस्टन्स चेंज होते माझं तसं टायमर पण काय होते, चेंज होते. त्यालाच काय बोलतात, तर स्पीड. म्हणजे चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज बघा, तर स्पीड. स्पीडचा फॉर्म्युला कुठला येतो, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. त्याच्यानंतर बघा, हा झालं तुमचं तर स्पीडचं झालं. आता आपल्याला पाहिजे व्हेलॉसिटी. तर व्हेलॉसिटी मीन्स काय बघा, तर स्पीड साठी जसं डिस्टन्स येतं तसंच व्हेलॉसिटी साठी काय येतं, तर डिस्प्लेसमेंट येतं. म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड ॲज काय होतं, व्हेलॉसिटी. म्हणजे बघा, स्पीड म्हणजेच व्हेलॉसिटी असते आणि व्हेलॉसिटी म्हणजे स्पीड. जसं शक्तिमान म्हणजेच गंगाधर आणि गंगाधर म्हणजे शक्तिमान, ते दोन्ही कॉन्सेप्ट आहेत. फक्त स्पीड साठी डिस्टन्स लागतं आणि डिस्प्लेसमेंट साठी व्हेलॉसिटी. सेम डेफिनेशन. जशी स्पीडची डेफिनेशन आहे चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम, तसंच व्हेलॉसिटीची डेफिनेशन काय ती, चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. म्हणजे टाइम प्रमाणे काय बघा, तर डिस्प्लेसमेंट काय होणे, चेंज होणे, ह्याला बोलतात व्हेलॉसिटी. आणि व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो बघा, व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हा कशाचा असतो, व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला असतो. ह्याला युनिट कोणते येतं बघा, तर मीटर पर सेकंद. लक्षात ठेवायचं, तर व्हेलॉसिटीला कुठलं युनिट येतं, तर मीटर पर सेकंद. यातल्या पण एक गोष्ट आणि लक्षात ठेवा, एक्झामच्या दृष्टिकोनातून स्पीड हे स्केलर क्वांटिटी आहे. स्पीड कोणती क्वांटिटी, स्केलर, ओनली फॉर मॅग्निट्यूड. आणि व्हेलॉसिटी ही तुमची कधी तर व्हेक्टर क्वांटिटी. व्हेलॉसिटी हॅज काय बघा, तर व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी फिजिकल क्वांटिटी हॅव मॅग्निट्यूड एज वेल एज डिरेक्शन्स इज कॉल्ड एज द व्हेक्टर क्वांटिटी. ओके, म्हणजे ह्या एक पॉईंट लक्षात ठेवा, ही ती बघा स्केलर क्वांटिटी आणि ही ती व्हेक्टर क्वांटिटी. व्हेक्टर क्वांटिटी ह्याला युनिट कुठले येतं बघा, तर मीटर पर सेकंद. ह्याला पण युनिट येतं मीटर पर सेकंद. याचा फॉर्म्युला असतो बघा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन
टाइम आणि याचा फॉर्म्युला असतो व्हेलॉसिटी इज इक्वल टू डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. हे दोन्ही एवढे कॉन्सेप्ट आहेत बघा. डेफिनेशन झाली आपण स्पीडची झाली, डिस्प्लेसमेंटची झाली. त्याच्यात आपण स्पीड पाहिलं, चेंज इन डिस्टन्स विथ रिस्पेक्ट टू टाइम. व्हेलॉसिटी म्हणजे चेंज इन डिस्प्लेसमेंट विथ रिस्पेक्ट टू टाइम. एसआय युनिट कुठले येतं मीटर पर सेकंद. ह्याला पण मीटर पर सेकंद, ह्याला पण मीटर पर सेकंद. का मीटर पर सेकंद बघा, डिस्टन्स अपॉन टाइम. डिस्टन्स काय येतं मीटर आणि टाइमला काय नाही म्हणजे मीटर, टाइमला काय असतं तर सेकंद म्हणजे मीटर पर सेकंद. तसंच व्हेलॉसिटीला काय येतं बघा, तर व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय येतो तर डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. काय येतं बघा डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम म्हणजे डिस्प्लेसमेंट म्हणजेच मीटर आणि टाइम म्हणजे सेकंद. दोघांचं एसआय युनिट पण सेम आहे. ही फक्त स्केलर क्वांटिटी आहे आणि ही कोणती क्वांटिटी आहे तर व्हेक्टर क्वांटिटी. ओके, त्याच्यात आपण फॉर्म्युले पाहिले आणि डेफिनेशन्स पाहिला. ही काय बघा तर सेकंड नंबरची क्वांटिटी म्हणजे सेकंड नंबरचा कॉन्सेप्ट आहे कुठला बघा तर डिस्टन्स डिस्प्लेसमेंट. तर हा सेकंड नंबरचा तुमची काय तर कॉन्सेप्ट आहे. आता हा डिस्टन्स स्पीड आणि व्हेलॉसिटी ही कुणावरती डिपेंड राहते तर डिस्टन्स आणि डिस्प्लेसमेंट वरती. म्हणजे स्पीड राहतं तुमचं डिस्टन्स वरती आणि व्हेलॉसिटी डिपेंड राहते डिस्प्लेसमेंट वरती. हा काय बघा तर हा आपला सेकंड नंबरचा काय होतं कॉन्सेप्ट होता. आता याच्या नंतर बघा तर ऍक्सिलरेशन्स येतं. कुठले तर बघा ऍक्सिलरेशन्स. ऍक्सिलरेशन्स मीन्स काय बघा तर चेंज इन व्हेलॉसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज acceleration. There are three types, that is positive acceleration, negative acceleration, zero accelerations. ओके, आता हा जो कॉन्सेप्ट आहे त्याचं पण कुठला बघा तर त्याला एसआय युनिट मीटर पर सेकंदचा स्क्वेअर. ओके, तर हे तिन्ही कॉन्सेप्ट आहेत. हा जो सेकंड नंबरचा जो आहे थर्ड नंबरचा कोणता ऍक्सिलरेशन, देअर टाइप्स म्हणजे त्याचे टाइप्स हे आपण काय तर नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत. आता फक्त तुर्तच आपण हे दोन कॉन्सेप्ट पाहिलेले. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण फक्त याचा नंतरचा जो पार्ट असेल किंवा हा पार्ट पहिला आहे त्याच्यामध्ये आपण काय तर ऍक्सिलरेशन्स, त्याचे टाइप्स, त्याच्यानंतर त्याचे फॉर्म्युले, त्याचे एसआय युनिट्स, त्याच्या डायमेन्शन्स, त्याच्या ट्रिक्स की ज्या तुमच्या काय बघा तर एमएसटी, सीईटी, नीट आणि जेईच्या एक्झामला युजफुल होतात हे काय तर आपण पाहणार आहोत. ओके, तर आता आपण इथंच थांबू बघा. आपला टोटल जो कॉन्टेंट आहे बघा तो पूर्ण आपल्या मातृभाषेतून आपल्याला फिजिक्स शिकायचं की जेणेकरून तुमच्या डोक्यात फिटच राहिलं पाहिजे. ओके, तुम्ही कुठेही गेला तर तुम्हाला बघा समजलंच पाहिजे की डिस्टन्स काय असतं, डिस्प्लेसमेंट काय असतं, व्हेलॉसिटी काय असते, एक्सेलरेशन काय असतं, त्याच्यानंतर स्पीड काय असतं, हे काय बघा टोटल आपण कॉन्सेप्ट क्लिअर करायच्या दृष्टिकोनातून आपण पूर्ण टीचिंग चाललेलं आपल्या मातृभाषेतून चाललेलं आहे की आपल्या भरपूर विद्यार्थ्यांचा काय होतं फायदा व्हावा. ओके, तर आता आपण त्याचे डेफिनेशन्स पाहिल्या, त्याच्यानंतर त्याचे एसआय युनिट्स पाहिली. आता नेक्स्ट लेक्चरला आपण ऍक्सेलरेशन, त्याचे टाइप्स काय तर पाहणार आहोत. आता आपण इथंच थांबू. पण जर तुम्ही आपल्या चॅनलला जर नवीन असाल, कर्मवीर प्रबोधिनी सातारा विद्यार्थ्यांच्या स्वप्नाला दिशा देणारी एक चळवळ, फक्त विद्यार्थ्यांचा फोकस ठेवून विद्यार्थ्यांसाठीच काम करणारी एक चळवळ आपण काहीतरी उभी केलेली. ह्या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. ओके, थांबू आपण इथं.